ओके. सो लास्ट टाइम आपण स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन पाहिले, त्याच्या आधी ट्रान्सलेशन हे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले. कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नो मॅम. नो मॅम. ओके. मुलांमध्ये मॅम स्केलिंगचा प्रोग्राम नाही पाठवला तुम्ही. मी तुम्हाला कशाचाच प्रोग्राम अजून पाठवलेला नाही. मुलांमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? ट्रान्सलेशन म्हणजे काय होतं ट्रान्सलेशन मध्ये? Shifting an object along. आवाज नीट येत नाहीये. दुसरं कोणीतरी आन्सर करा. येस. Shifting an object along the straight path. Straight path, but it may be in a x direction or in a y direction. Then we have a scaling. Scaling मध्ये काय होते? ऑब्जेक्टचा शेप जो आहे that is going to be alter, size is going to be alter. Okay, शेप पेक्षा साइज मध्ये थोडंसं व्हेरिएशन होतंय, that we have a seen. तर हे जे स्केलिंग आहे, ज्यांना कुणाला कळालं नसेल त्यांनी परत एकदा लक्ष द्या. स्केलिंग हे आपण दोन प्रकारे करतो. एक विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन आहे, एक अनदर इज द विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट. ओके, एक पॉइंट कन्सिडर करून त्याच्या अनुसरून आपण काय करतोय, आपल्या ऑब्जेक्टचं स्केलिंग करतोय. ओके, स्केलिंग इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन ऑफ द शिफ्टिंग वेक्टर इन एक्स और इन वाय डिरेक्शन रिस्पेक्टिव्हली. ओके, मग तुमचा स्केलिंग फॅक्टर एक्स डिरेक्शन मध्ये असेल किंवा वाय डिरेक्शन मध्ये तुम्हाला दिलेला असेल, यू सपोज टू परफॉर्म दॅट अमाउंट ऑफ स्केलिंग ऑन द एक्स कोऑर्डिनेट as well as respective y shifting on the y coordinates. Okay, तर जर तुम्हाला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ॲज अ MCQ, which is the correct matrix representation for the scaling in a 2 dimension, तर तुम्हाला ह्या पद्धतीनं तुमचा करेक्ट स्केलिंग मॅट्रिक्स हा सिलेक्ट करायचा आहे. Sx0 0 sy. What exactly it is performing? Multiplication of scaling factor with x direction or multiplication of scaling factor with the y direction. Sx आणि sy. हा मॅम, ते पहिल्या मॅट्रिक्स मध्ये Sx आणि 0 लिहिलं, ते 0 का लिहिलं मॅम? तुम्ही मल्टिप्लिकेशन करा बरं मॅट्रिक्सचं. व्हॉट विल हॅपन? Sx इंटू x येईल पहिला इलिमेंट. येस ऑर नो? यस मॅम. Yes, ma'am. प्लस 0 इंटू y. मॅट्रिक्स तुम्हाला मल्टिप्लिकेशन येतं ना? Yes, ma'am. पहिला इलिमेंट पाहिजे असेल आफ्टर मल्टिप्लिकेशन, व्हॉट आय सपोज टू डू? रो मल्टिप्लाय बाय कॉलम. प्रत्येक एलिमेंट मध्ये मल्टिप्लिकेशन होऊन त्यांची ऍडिशन परफॉर्म केली जाते. सो आय वॉन्ट टू स्केल ओनली एक्स फॅक्टर. मला फक्त एक्स फॅक्टर स्केल करायचा आहे जेव्हा Sx न मी मल्टिप्लाय करते. मग आपल्याला वाय जो फॅक्टर आहे, वाय कोऑर्डिनेट आहे, तो काय करायचा आहे? अपसेंट करायचा आहे. सो वी हॅव टेकन हिअर 0. ओके, जर मी Sx आणि खालच्या रोला Sy लिहिलं असतं, व्हॉट विल हॅपन? x इंटू Sx प्लस y इंटू Sy झालं असतं. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला x इंटू Sy मिळालं असतं. x इंटू Sx प्लस y इंटू Sx हे फॅक्टर आपल्याला मिळालं असतं जर आपण 0 लिहिलं नसतं तर. येते का लक्षात तुम्हाला इथे? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके, ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांच्या लक्षात आले का? अजूनही आलं नसेल तर सांगा पटकन. येस ऑर नो? अरे सांगा, कोणी प्रश्न विचारला होता? यस मॅम, आलंय लक्षात.
सपोज मी Sx घेतला असतं इथं आणि इफ आय हॅव Sy, तर आपण इथं जर XY घेतलं आणि हे मल्टिप्लिकेशन करायला गेलो तर आपल्याला कशी मल्टिप्लिकेशन मिळतंय? X इंटू Sx हा प्लस Y इंटू Sy हा पहिला इलेमेंट, सॉरी हा Sx हा पहिला इलेमेंट मिळेल आणि दुसरा इलेमेंट आपल्याला कसा मिळेल? Y इंटू X इंटू Sy प्लस Y into Y Sy. into Sy again. So we should not want this. आपल्याला Sx न म्हणजे शिफ्टिंग वेक्टर इन X डिरेक्शन न आपला कॉम्पोनंट, आपला जो मेन ऑब्जेक्ट आहे त्याला व्हॅरी करायचं नाही आपल्याला. जो Sx चा शिफ्टिंग वेक्टर दिलाय म्हणजे X डिरेक्शनचा शिफ्टिंग वेक्टर दिलाय त्यानं फक्त X कोऑर्डिनेट इफेक्ट व्हायला पाहिजे. जर Y कोऑर्डिनेटचा स्केलिंग फॅक्टर असेल तर त्यानं फक्त Y कोऑर्डिनेट, ऑब्जेक्टचा Y कोऑर्डिनेट काय व्हायला पाहिजे? अफेक्ट व्हायला पाहिजे. सो वी नीड टू रिप्रेझेंट द स्केलिंग वेक्टर इन मॅट्रिक्स फॉर्म लाईक द Sx0 आणि खाली 0 Sy. म्हणजे सेकंड जो आहे हा जो सेकंड फॅक्टर आहे तो आपल्याला काय करायचा आहे? 0 करायचा आहे. सो वी नीड टू ऍड व्हॉट इन दिस केस? वी नीड टू गो फॉर द फर्स्ट वन. त्यामुळे आपण काय केलेलं आहे इथे 0 घेतलेलं आहे आणि खालच्या रोला पहिल्यांदा 0 घेतलेलं आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपण ते मॅट्रिक्स रिप्रेझेंट मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. लक्षात आलं असेल. नेक्स्ट आपण काही केसेस स्टडी केल्या होत्या. त्या केसेस मध्ये स्केलिंग कधी होईल, कधी होणार नाही, युनिफॉर्म स्केलिंग कधी असेल, नॉन युनिफॉर्म कधी असेल, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन ह्या केसेस सुद्धा आपण पाहिलेल्या होत्या. ओके, सो बिफोर वी गो फॉर द नेक्स्ट पॉइंट रोटेशन, थोडंसं अजून जे ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सलेशन किंवा स्केलिंग आहे त्याचे 2 मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, सो जस्ट राईट डाऊन द फर्स्ट problem. Translate the triangle ABC by 5 units in X direction and -2 units in the Y direction, where ABC म्हणजे जो आपला ट्रायंगल आहे त्यातले A पॉइंटचे व्हर्टेक्स म्हणजे कोऑर्डिनेट्स B चे आणि C चे कोऑर्डिनेट्स इथे दिलेले आहेत. तर त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे? ट्रान्सलेशन करायचं. विच ट्रान्सफॉर्मेशन दे हॅव आस्क्ड? ट्रान्सलेशन विचारलेलं आहे. ओके, थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे, लेट इट बी. तर ट्रान्सलेशन आपल्याला परफॉर्म करून घ्यायचं आहे. सो स्टार्ट टू सॉल्व दिस इमिडिएटली, देन वी विल प्रोसीड आफ्टर सॉल्विंग दिस 3 प्रॉब्लेम्स फॉर द रोटेशन. ओके, येस और नो? स्टार्ट केले का सॉल्व करायला? Yes, ma'am.
सॉल्व्ह करून झालं की सांगाल. मॅम ए हा 10 and 3 येतोय, बी हा 15 and 3 येतोय आणि सी 15 and 7 येतोय. पूर्ण स्टेप मध्ये लिहित चला. So if we are considering मॅम ए हा 10 आणि 3 येतोय, बी 15 आणि 3, सी 15 आणि 8 येतोय. हा मी आता काय करते, ओरिजिनल आपला जो ट्रायंगल आहे तो प्लॉट करते. ते झाल्यावर मला तुम्ही कोऑर्डिनेट सांगा. हा नेक्स्ट स्केलिंगचे सुद्धा सॉल्व्ह करून ठेवा. What is the A dash for the first problem? Yes. 10, 3. 10, 10, 10, 3, Okay, next. 15, 3, 15, 3. comma 3, 15, 8. 15, 8. 15, 8. 8. Ten, 3. A dash will be here. Next. So this will be A dash, B dash, and C dash. So is it of equal size? Size shape मध्ये काय difference आहे का इथे? No, ma'am. हो मॅम. Only position ma'am. काय झालेली आहे? Change झालेली आहे. Okay. Now second problem is what? Scale the triangle ABC to reduce to its half of its size where coordinate of triangle are the same. Same triangle आपण घेतलाय, वेगळा triangle नाही घेतलेला. फक्त आपल्याला काय करायचं आहे? We need to scaling. Now we need to perform the scaling आणि त्याला कसं करायचंय? त्याच्या half size ला. So what will be the scaling matrix? Scaling matrix काय असेल याच्यामध्ये मग? What will be the SX and SY? SX ची व्हॅल्यू किती? 0.5 given a coordinate. किती असेल? 0. 0.5. SX आणि what about SY?
whether they have mentioned की आपल्याला जे हाफ घ्यायचंय साईज रिड्यूस करायचे दॅट इज इन द एक्स और वाय डिरेक्शन. नो मॅम. No, ma'am. नो. सो व्हॉट वी नीड टू गो फॉर, जे हाफ त्यांनी मेजरमेंट दिलेलं आहे, वी नीड टू अप्लाय द युनिफॉर्म factors in x direction as well as in a y direction. So we will take the sx and sy as a 0.5 only. Okay. And try to calculate the a dash, then b dash and c dash. What are these values? A dash will be 2.5 and 2.5. 2.5, 2.5. Next, 5 and 2.5. next 5, 5. 5,5. Okay. So we will go for plotting the points here. First one is the 2.5. आता आपल्याला काय करावं लागेल? We can go for plotting the same one किंवा तुम्ही काय करू शकता, राउंड ऑफ करून घेऊ शकता. But better way, आपण फर्स्ट टाइम करतोय, we will go for the utilizing correct value. 2.5 घेऊया. We need to plot here somewhere. Okay. Then 2.5, 2.5 we have done. 5, 2.5. So it will be here. Next one, 5, 5. हॅलो मॅम. 5,5. मॅम आपण 5 चेच फक्त का हाफ केले, 10 and 5 आणि 10 and 10 चे का नाही केले? केले ना. 5 केले नाही ते. Yes or no? Yes, ma'am. येस मॅम. बरोबर आहे का? मी प्लॉट करते ते चुकत असेल तर मला पण करेक्ट करत चला. So we have a new triangle. साईज व्हॅरी झाली आहे का आपली? आपल्या ओरिजिनल ट्रायंगलची आणि आपल्या ट्रायंगलची साईज व्हॅरी झाली आहे का? Yes, ma'am. येस मॅम झाली, Yes. हाफ झाली. का कॉम्प्रेस झाली आहे? कारण आपला स्केलिंग फॅक्टर हा 1 पेक्षा कमी आहे. येस सर, बरोबर आहे. म्हणजे जर स्केलिंग फॅक्टर 1 पेक्षा कमी असेल तर आपला ऑब्जेक्ट हा कॉम्प्रेस होणार आहे. इफ इट इज अ ग्रेटर दॅन 1, our object is going to be expand. Okay, so expansion is going to perform. Now next one is the scale same about triangle. वरचा ट्रायंगल घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, ABC extended to double of its size only in x direction. म्हणजे SX काय झाला? Double. SX is what? 6 डबल झाला. म्हणजे काय झाला? 2 ने मल्टिप्लाय will be करायचं. it will be 2, no? डबल 2. म्हणजे Yes, 2. ma'am. And what about SY? sy is equal to 0. As it is. 0. As it is. म्हणजे जर आपण As it is. SY 1 म्हणलं तर we Yes, need to ma'am. 1. 1 करावं लागेल. Yes, ma'am. 1. 0 केलं तर what will happen? 0 केलं तर मल्टिप्लिकेशन करतोय. आपलं नाही y आहे. कोऑर्डिनेट 0 होईल. 1, ma'am. 1 मॅम. हा 1 घ्यावं लागेल. व्हेरी गुड. सो A डॅश काय असेल, B डॅश काय असेल आणि C डॅश. And A dash will be 10 and 5. A dash will be 10, 5. 20 Then and 5. 20, B dash. 5. 20, 5. And C dash And will be 20, 20, 10. 10. 20. 10 ma'am. 10, 10, ma'am. 20. No ma'am. 20, 10. 10. 20, 10. Very 10. good. Now we need to plot this also. 10, 5 आहे. So we will take the plotting. 10, 5. It will be here. Then 20, 5.
and last one is the 20, 10. 10. बरोबर आहे का प्लॉटिंग? Yes, ma'am. ओके, सो हाऊ यू Yes, कॅन ma'am. कन्क्लूड दिस? काय झालेलं आहे, आपला स्केलिंग फॅक्टर हा एक्स डिरेक्शन मध्ये डबल आहे, त्यामुळे जे एक्सपान्शन झालेलं आहे, बिकॉज द व्हॅल्यू ऑफ स्केलिंग फॅक्टर इन एक्स डिरेक्शन इज ग्रेटर दॅन 1, सो एक्सपान्शन इज ऑकर्ड इन ओनली एक्स डिरेक्शन. Direction. डिरेक्शन मध्ये कसं आहे, आपलं ओरिजिनल ऑब्जेक्ट एवढीच हाईट राहिलेली आहे. येस ऑर नो? Yes, ma'am. हा, पण जर वाय स्केलिंग सुद्धा जर एक पेक्षा मोठं असतं तर काय झालं असतं, आपला वाय डिरेक्शन ते मध्ये सुद्धा सुद्धा expand झालं असतं. Very Expand झालं good. असतं. So, have you understood completely how scaling Yes, ma'am. and the translation is Yes, Yes, ma'am. can we Yes, perform ma'am. on the original object? Okay. हेच जर तुम्हाला रेफरन्स पॉइंट दिला असता तर तुम्ही कशा पद्धतीनं केलं असतं? जर मी तुम्हाला हे जे स्केलिंग केलं आता आपण सध्या, त्या स्केलिंग साठी मी तुम्हाला अजून एक पॉइंट दिला असता. फॉर एक्झाम्पल, आय हॅव गिवन यू स्केलिंग पॉइंट और द रेफरन्स पॉइंट ॲज अ 3,5. हे कोऑर्डिनेट आहे डी. तुम्हाला मी सांगितलं असतं की जो डी तुमचा जो ऑब्जेक्ट आहे, ट्रायंगल आहे, यू हॅव टू स्केल with its double size in x direction, but with respect to reference point D 3,5. Now how you are going to perform this? कसं केलं असतं? What to do? मॅम डी ला 0 0 करावं लागलं असतं. हो ना, मग ते कसं करतो आपण? मॅम रेफरन्स पॉइंटचा रिपीट कराल का मॅम? ते रेफरन्स पॉइंट Yes, ma'am. रेफरन्स पॉइंट रिपीट करूयात. बघा आता लक्ष द्या सगळ्यांनी. पहिले दोन तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन सगळं कळाले. ट्रान्सलेशनचा तर काही संबंध नाहीये, बट स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन सगळ्यांना कळाले असं कन्सिडर करूया. नाव वी विल मूव्ह अहेड फॉर द रेफरन्स पॉइंट वन्स अगेन. आयडेंटिफाय द स्केलिंग मॅट्रिक्स. स्केलिंग मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 2,1 आपल्या एक्झाम्पल नुसार, कारण मी तुम्हाला थोडंसं ट्विस्ट दिलेलं आहे. सेम तिसरं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचंय, पण विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन न करता काय करायचं, आपल्याला एक टेम्पररी पॉइंट घेतला आणि त्याच्या रेफरन्सनं आपल्याला तो स्केल करायचा आहे. तर व्हॉट टू डू, वी नीड टू परफॉर्म 3 स्टेप्स. आता तुम्हाला एमसीक्यू मध्ये कसं होऊ शकतं, स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉइंट हे अचीव्ह करण्यासाठी कुठल्या सिक्वेन्सनं तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करताल. मग ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये व्हॅरिएशन येतील तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला ही पहिली, दुसरी, तिसरी अशा 3 स्टेप्स दिलेल्या आहेत आणि ह्यांचा सिक्वेन्स जो आहे तो मे बी व्हॅरी असेल ॲज अ एमसीक्यू. लक्षात येते माझा क्वेश्चन काय आहे? सपोज आय हॅव गिवन ह्या पहिला पॉइंट आहे, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, आणि तुम्हाला एमसीक्यू मध्ये त्यांचा सिक्वेन्स कसा आहे, 3, 1, 2, ओके, किंवा 1, 2, 3 या पद्धतीनं हे तुम्हाला एमसीक्यूचे ऑप्शन्स म्हणून मिळतील. यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. पहिलं काय करायचंय तुम्हाला, ट्रान्सलेट द रेफरन्स पॉइंट. पहिल्यांदा रेफरन्स पॉइंटला ओरिजिनला टाकायचंय. त्यानंतर काय करायचंय, वन्स यू हॅव डन दिस, तुमचा जो ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे त्याला स्केल करायचा आपल्या नेहमीच्या प्रोसिजरनं, आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचंय, रिव्हर्स मध्ये यायचं, रेफरन्स पॉइंट त्याच्या ओरिजिनल पोझिशनला परत पाठवायचं, म्हणजे ऍक्च्युअल लोकेशनला त्याला सेंड करायचं आहे. त्यासाठी हे आपण डायग्रॅमॅटिकली पाहिलं होतं की पॉइंट पी घेतलाय, जसं आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये कोणता पॉइंट घेतलाय, वी हॅव टेकन रेफरन्स पॉइंट ॲज अ डी पॉइंट. ओके, D. तर आपला पॉइंट डी आहे समजा इथे ग्रीन कलरचा, आपला ट्रायंगल आहे हा शेप ऑब्जेक्ट. नाव वी नीड टू परफॉर्म व्हॉट, ट्रान्सलेशन बॅक टू द ओरिजिन. आता आपले ओरिजिनल पॉइंट्स काय आहेत, 3, 5 आहेत. मग ट्रान्सलेशन आपल्याला कुठं करायचंय, ओरिजिनला करायचंय. सो हाऊ वी आर गेटिंग दिस टी, टी इज इक्वल टू आपल्या व्हॅल्यूसाठी काय होणार आहे, कॅन एनीबडी टेल मी? 3 आणि 5 आहे आपली व्हॅल्यू. मग आपला हा मॅट्रिक्स काय असणार आहे,
-3 -3. -3 -5. Very good. So T is equal to -3 -5. हा आपला पहिला -5. मॅट्रिक्स मिळाला. हा. Now we need to apply the scaling matrix or the scaling vector. So what is our Sx and what is our Sy? -3 is Sx and -5 is Sy. अगं काय आपल्या इथं Sx 2, 1. किती आहे आपल्या? Sx 2, 1 2. आहे. 1. हा. So our matrix will be what? 2, 0, 0, 1. आलं लक्षात सगळ्यांच्या इथपर्यंत? दोन ma'am. स्टेप Yes, आल्या ma'am. लक्षात? ओके. Now third one is what we need to relocate back to its original position, actual location. So again, T inverse we need to calculate. मग इथं काय येणार व्हॅल्यू? 3,5. 3 5. 3, 5. 3, 5 येणार. ओके. मग ह्या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचं आहे? यू नीड टू पुट इन टू द इक्वेशन. इक्वेशन कोणतं आहे? तर हे इक्वेशन आहे आपलं. ओके. आयदर यू हॅव टू रिमेंबर दिस. तुम्हाला इथं लक्षात ठेवा. पी म्हणजे आपले ओरिजिनल पॉइंट आहेत, म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टचे पॉइंट आहेत. आपल्याकडे 3 पॉइंट्स आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय वरती खाली लिहायचं. वरती सगळे एक्स येणार, खालच्या बाजूला सगळे वाय येणार. ओके. टी तर काय आहे आपल्याला माहिती आहे? टी इज नथिंग बट -3 -5 -5. येते. स्केलिंग फॅक्टर काय आहे? 2001. आलं लक्षात इथे तुम्हाला? Yes, ma'am. येस Yes, और नो? ma'am. ओके. Yes, आणि ma'am. टी इनवर्स 3 आणि 5 आहे. 5. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे इक्वेशन वापरा, किंवा इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड, यू हॅव टू कॅल्क्युलेट ऑल दीज थिंग्स. इन्स्टेड यू कॅन गो फॉर डायरेक्टली कॅल्क्युलेटिंग दिस वन. प्रत्येक व्हर्टेक्ससाठी तुम्ही काय करणार? ह्या व्हॅल्यूज ठेवणार. मग तुमचा Sx काय करणार तुम्ही? ऑब्जेक्टच्या एक्स कोऑर्डिनेट. आता सपोज तुम्ही ए पॉइंट घेतला आपल्या ऑब्जेक्टचा. आपला ए पॉइंट काय आहे? 5,5 आहे. आपल्या व्हॅल्यूज लक्षात घ्या. हा रेफरन्स पॉइंट आहे, म्हणजे आपला डी मध्ये आय विल राईट हिअर XR इज इक्वल टू 3 अँड YR इज इक्वल टू 5. ह्या 2 व्हॅल्यू कळाल्या तुम्हाला? नंतर Sx आणि Sy तर आहे आपल्याकडे 2 आणि 1. आता आपण ए पॉइंट बद्दल बोलतोय. आपल्या ए पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? 5,5. 5,5. सगळ्यांचं लक्ष आहे का? चेक करा. बघा काय करतोय आपण? रेफरन्स पॉइंट 3, 5 आहे. आपला जो पहिला व्हर्टेक्स आपल्याला स्केल करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू डी, दॅट इज हॅव्हिंग अ कोऑर्डिनेट 5,5 अँड स्केलिंग वेक्टर और द स्केलिंग मॅट्रिक्स हॅव्हिंग अ 2,1 व्हॅल्यूज. ओके. नाउ वी विल पुट इन टू द इक्वेशन. ए साठी करतोय आपण, ए पॉइंट साठी. Sx इज अ 2 इंटू एक्स 5. 5 गुणिले 2 10 झालं, प्लस XR किती आपला? 3. व्हॉट इज द व्हॅल्यू? 3. अँड 1 मायनस Sx -2. 1 -3. बरोबर आहे? 1 मायनस Yes, 2 ma'am. -1 येणार, -3 येणार, 10 - 3 येणार. एम आय करेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. We will do like this. ओके. प्लॉट करत नाही, त्यामुळे मी ह्याच पेपरवरती काय करते, इथं लिहिते. नाउ सी, वी जस्ट हॅव टू पुट फॉर द पॉइंट ए. ए साठी करतोय आपण. ए चा एक्स आणि वाय म्हणजे ए डॅश मिळवण्यासाठी. ए डॅश इज नथिंग बट युअर एक्स डॅश कॉमा वाय डॅश. ओके. ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? पहिला पॉइंट जो लिहिताय Sx. Sx is the 2 into 2 x is into what? 5. 5 plus Plus XR is what? 3. 3. 1 1 minus 2. 3. 2. Sx is a 2. Yes, ma'am. Yes. So what will be the value? 5 into 2, 10. 10 एक plus 3. 1 वजा 2 वजा 1 आला. वजा 1 गुणिले अधिक 3 वजा 3. And we will get the value as a 7. 7. Okay. This is your what? X dash. Now we will talk about the Y dash. Y dash. y dash. Okay. So y dash will be what? We need to put the value. आपल्याकडे आहे sy किती आपला 1 आहे. 1 into 5. Y is a 5 plus yr is 5. what? 5. 5. Next 1 1 minus
1. 1. It is a 0. So what we will have 5 plus 0. 0. बरोबर आहे? म्हणजे किती झाला Yes. हा 5. 5. म्हणजे पहिला वर्टेक्स जो आहे आपला ए जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय झाले आता आपले 7,5. व्हेरी गुड. सो ए डॅश विल बी 7,5. 7,5. A dash will be 7,5. 5. X dash comma Y dash is equal to A dash 7,5. मग हा प्लॉट करा. पहिला पॉइंट मिळेल. सेम प्रोसिजर यू नीड टू अप्लाय फॉर व्हॉट अनदर वर्टायसेस B आणि B C साठी. and C. हा आणि मग तुम्हाला त्याचे पर्टिक्युलर व्हॅल्यूज मिळतील. Once you get the 3 coordinates, 3 vertices coordinate, you can plot the object. Okay? Have you understood what to do? फक्त हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा and Yes, just ma'am. you need to apply for the every vertices of the object. Fine. Have you clear all of you? Yes, ma'am. Difference काय आहे? डिफरन्स काय आहे? तुम्ही जेव्हा ओरिजिन बरोबर करता म्हणजे वेन यू आर रिलोकेट, आता सध्या जे आपण केलं आत्ताचं ऑब्जेक्ट ओरिएंटेशन किंवा जे स्केलिंग ते काय झालेलं आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन झाले. म्हणजे ओरिजिनला फिक्स पॉइंट कन्सिडर करून त्याच्यानुसार स्केलिंग झालेलं आहे, त्याचा डिस्टन्स त्याला कन्सिडर करून. पण आता जे तुम्ही ऑपरेशन करताल ते ओरिजिनला न कन्सिडर करता तुम्हाला वेगळ्या पॉइंटला रेफरन्स करून. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सपान्शन करताल म्हणजे तुमचं स्केलिंग फॅक्टर हे 1 पेक्षा मोठं असेल तर तुम्ही ओरिजिन पासून लांब नाही जाणार. यू आर गोइंग अवे फ्रॉम द रेफरन्स पॉइंट. रेफरन्स पॉइंट पासून तुम्ही लांब जाताय. ओके. त्याच्या विरुद्ध जर स्केलिंग फॅक्टर कमी असेल तर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट काय करताय त्याच्या जवळ येताय. ओके. तर तुम्हाला जे सांगायचे ते रेफरन्स पॉइंटच्या रिलेटेड तुम्ही सांगत राहता. ओके. So this is what? This is the scaling with respect to the reference point. कुणाला काही डाऊट आहे का? Okay. Now we will proceed ahead with the next transformation, that is the rotation. Rotation, we know that when we are talking about the rotation आपल्या डोळ्यासमोर circular path येतो. So we need to proceed our point or our object in a circular way. आपल्याला जे काही करायचंय ते आपल्याला कसं करायचंय सर्क्युलर पाथ मध्ये करायचंय. जेव्हा आपण रोटेशन करतो वी नीड टू स्टक विथ द अँगल. किती अँगल ना आपल्याला एखादा ऑब्जेक्ट रोटेट करायचंय दॅट वी नीड टू एस्टिमेट. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही तुमचा एखाद्या फोटोला एडिट मोड मध्ये जाता आणि थोडस त्याला तिरकं करता, व्हॉट यू आर परफॉर्मिंग? You are performing the rotation action. Yes or no? Yes, ma'am. करता ना तुम्ही तुमच्या गॅलरी मधून मोबाईलच्या फोटोज घेता, त्याला तिरकं करता, दुसरा फोटो घेता. When you are making the collage, at that time you are making such kind of a thing. पण जे काही करता तेव्हा तुम्ही काय करता एका पर्टिक्युलर अँगल न त्याला काय करता रोटेट करताय. So that we need to apply on the image. So in with respect to this rotation सुद्धा तुम्ही करताना तुम्ही काय करताय विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन और वी कॅन गो फॉर रोटेटिंग युअर ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट. आता आपल्या रोटेशन मध्ये रेफरन्स पॉइंटला पिव्होट पॉइंट असं सुद्धा म्हणलं जातं. सो यू शुड हॅव टू रिमेंबर दिस. रेफरन्स पॉइंट इज ऑल्सो कॉल्ड एज द पिव्होट पॉइंट. ओके. नाव 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या जेव्हा ह्या प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारले जातात. Either you are rotating your object in an anti-clockwise direction or in a clockwise direction. Generally आपण जेव्हा clockwise direction मध्ये एखादा ऑब्जेक्ट रोटेट करतो we are thinking that it is a positive way, but with respect to quadrant, जर तुम्ही quadrant बघितले तर ह्या quadrantच्या बाबतीत काय होतं जेव्हा तुम्ही anti clockwise एखादं गोष्ट परफॉर्म करता रोटेट करता ऑब्जेक्ट दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह. म्हणजे तेव्हा ते अँगल काय केले जातात पॉझिटिव्ह कन्सिडर केले जातात. फॉर एक्झाम्पल जर मी एखादा ऑब्जेक्ट हा 45 डिग्रीनं रोटेट करतेय इन अ अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन तेव्हा जो माझा थिटा मेजर होतोय जो अँगल मेजर होतोय दॅट मेजर इज अ काउंटेड ॲज अ +45. लक्षात येते सगळ्यांच्या?
व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, जेव्हा तुम्ही रोटेशन अँटी क्लॉकवाईज मध्ये करताय, कारण की अशा हे जेव्हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला जाणार आहात त्यावेळेस ते तुम्हाला काय सांगतायत, परफॉर्म द रोटेशन ऑन द ऑब्जेक्ट वेअर थीटा is this and object is rotating in the clockwise or the anti clockwise. So in that sense त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जो थीटा आहे you need to consider it as a -45 or a +45. मग +45 तुम्ही कधी कन्सिडर करणार, जेव्हा तुमचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज असेल. असेल तेव्हा. आणि जर तुमचं रोटेशन हे क्लॉकवाईज असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ते -45 म्हणून कन्सिडर करायचे. हॅव यू क्लिअर विथ दिस टू थिंग्स? येस मॅम. येस पहिलं म्हणजे काय आहे, रोटेशन करणार आहे, अँगलचा पार्ट आपल्याला इथे येतोय. नेक्स्ट काय आहे, जो रेफरन्स पॉइंट कन्सिडर करून जर आपण एखादं रोटेशन केलं तर रेफरन्स पॉइंटला काय म्हणलं जातं, पिव्होट पॉइंट असं म्हणतात. तसंच एखादा ऑब्जेक्ट रोटेट करताना तो दोन्ही डायरेक्शन मध्ये रोटेट करू शकता, इन अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज. जर अँटी क्लॉकवाईज असेल थीटा विल बी पॉझिटिव्ह, इफ इट इज अ क्लॉकवाईज थीटा विल बी निगेटिव्ह. ओके, so just we will go for the with respect to the origin first and then we will proceed ahead with respect to the reference point. रेफरन्स पॉइंटला करायचे म्हणजे थोडक्यात जसं आपण स्केलिंगला केलं तसंच करणार आहोत. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायची ती म्हणजे काय, रोटेशन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. ओके, सो आय हॅव रिटन हिअर सम टर्मिनॉलॉजी, डायरेक्टली लिहिलेले आहेत, लक्षात यायला थोडासा वेळ होईल, बट वी आर मेकिंग सम ऑफ द डिस्कशन फॉर दिस. ओके, तर थोडासा पॉइंट लक्षात घ्या, आधीचं काही प्रॉब्लेम वाटत असेल की नाही मला अजून स्केलिंग मध्ये डाऊट आहे, तर ते जे विचार आहेत ते काढून टाका. जस्ट फोकस ऑन द रोटेशन नाव. वी विल स्टार्ट विथ द न्यू ट्रान्सफॉर्मेशन. ओके, नवीन ट्रान्सफॉर्मेशन बद्दल बोलतोय. जर प्रिव्हियस काय असेल तर ते लॅटर ऑन तुम्ही मला पर्सनली फोन करून विचारलं तरी चालेल. सो सी की एक पॉइंट पी घेतलेला आहे ज्याला आपल्याला रोटेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ओनली. ओके, सो व्हॉट वी विल डू, वी विल टेक वन एक्झाम्पल. तर ह्या पद्धतीने आपल्याकडे एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत, दोन्ही ऍक्सिस वरती आपल्याला काय करायचंय, वी हॅव टेकन द क्वाड्रंट, फक्त पहिला क्वाड्रंट आता लक्षात घेतलाय आपण. सो वी विल पुट द टर्मिनॉलॉजी आणि नंतर आपण इक्वेशन कडे जाऊयात. ओके, कसा मॅट्रिक्स मध्ये त्याला कन्वर्ट करता येईल किंवा कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट केलं जातं, दॅट वी विल इव्हॅल्युएट. आपण त्याचे इक्वेशन फाइंड आउट करूयात. ओके, सो लेट अस सपोज दॅट आपल्याकडे एक पॉइंट पी आहे, हे रेड वगैरे जे काय आहे दॅट इज डझंट मॅटर हिअर. आपण काय केलेलं आहे, आपला एक पॉइंट घेतलाय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, एवढंच लक्षात ठेवा सध्या. ओके, यू डोंट हॅव टू वरी अबाउट द ऑल अदर थिंग्स. फक्त एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि आपला पॉइंट ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. वी विल नेम द पॉइंट, पॉइंटला नाव देऊया पी. त्याचे कोऑर्डिनेट आहेत आपल्याकडे एक्स, वाय म्हणून. ओके, नाउ वी नीड टू रोटेट दिस पॉइंट. बट बिफोर वी स्टार्ट टू रोटेट, आता मला एक हा क्वेश्चनचा आन्सर द्या. सपोज माय पॉइंट, फॉर एक्झाम्पल माय पॉइंट इज हिअर. इनिशियली माझा पॉइंट काय आहे, इथे आहे. कॅन यू टेल मी व्हॉट अमाउंट ऑफ अँगल ही डीड विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस बरोबरचा त्याचा अँगल किती आहे, काय व्हॅल्यू आहे? माझा क्वेश्चन कळालाय का? हा पॉइंट पी आहे, पॉइंट पी नाही, वी विल कन्सिडर एज अ, सपोज वी कॅन टेक द पॉइंट ए. ओके, दिस इज पॉइंट ए. ह्या पॉइंट ए न एक्स ऍक्सिस बरोबर किती अँगलचा, 90 डिग्री. 90 डिग्री. एक्स ऍक्सिस बरोबर किती अँगलचा कोन केलेला आहे? 90 डिग्री. डोंट फोकस ऑन द रेड लाईन अँड ऑल दिस. मी फक्त पॉइंट बद्दल बोलतेय. 0. एक्स एक्स ऍक्सिस कुठे आहे आपला? दिस इज अ एक्स ऍक्सिस. ओके, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज
वाय ऍक्सिस. y-axis. आता मला सांगा, हे लाल काळं काही नाहीये मधलं जे प्लॉट केलेलं आहे, फक्त पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट करा. पॉइंटनं एक्स ऍक्सिस बरोबर किती अँगलचा कोन केलेला आहे? 0 Zero. degree. 0 degree. इट इज अ 0 डिग्री. ओके. नेक्स्ट, जर आपण पॉइंट पी बद्दल बोलत असू, मे बी ही हॅज डन सम व्हॅल्यू ऑफ अँगल विथ द एक्स ऍक्सिस, येस ऑर नो? काहीतरी त्याने एक्स ऍक्सिस बरोबर Yes, कोण ma'am. केला असेल. ओके. Yes, ma'am. So what we will do, we will join from this origin. Origin पासून याला जॉईन करूयात आणि इथं जो कोन केलेला आहे त्या कोनला काय म्हणूयात आपण? We will call it as a phi. ओके. आता इथं मला सिम्बॉल काढणं म्हणजे नॉट पॉसिबल. सो आय जस्ट पुट द सिम्बॉल. एक्झॅक्ट सिम्बॉल येणार नाही, पण तुम्ही कन्सिडर करा इट इज अ फाय. ओके. किती आहे हा कोन? फाय आहे. Phi. येस और नो? इथपर्यंत लक्षात आले? Yes, Yes, ma'am. नाव सपोज आता मला काय करायचंय, हा जो पॉइंट आहे हा सर्टन अँगलनं काय करायचंय? रोटेट करायचा आहे. सपोज आय नीड टू परफॉर्म द रोटेशन विथ द अँगल थिटा. सो आय विल राईट हिअर थिटा. ओके. थिटा एवढ्या अँगलनं मला काय करायचंय? और वी कॅन पुट द टी ओनली. टी म्हणजे काय आहे? थिटा अँगल आहे. ओके. Theta. लक्षात ठेवा फक्त. टी एवढ्या अँगलनं काय करायचंय? मला हा पॉइंट रोटेट करायचंय. सो व्हॉट विल हॅपन? इट विल बी समवेअर हिअर. फॉर एक्झाम्पल, तर पॉइंट काय झालेला आहे आपल्या इथं? गेलेला आहे. सो वी आर कन्सिडरिंग दॅट इट इज अ पी डॅश विथ न्यू कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स चेंज होणार आहेत का नाहीत? येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Or whether they are remaining same? No, they are going to No, be ma'am. rotate as Change. well. So we need to calculate x dash and y dash also. y-dash. तेव्हा आपला पॉइंट जो आहे तो P पासून P डॅश होण्यासाठी आपण काय केले? T एवढा अँगल कन्सिडर केलेला आहे. ओके. सो कॅन यू टेल मी हाऊ मच अमाउंट ऑफ or value of the angle is having after rotation? रोटेशन झाल्यानंतर T plus phi. very good. So it will be what? T plus phi. Phi. I will write T plus Theta. phi. F Theta लिहिते plus phi phi. साठी. Theta plus phi. ओके. तर ह्या पद्धतीनं P पॉइंटनं कितीचा अँगल केलाय? फायचा. आणि P डॅशनं आफ्टर रोटेशन वी आर हॅव्हिंग अ T प्लस T. फाय. ओके. आता बघा लक्षात घ्या. मग मला जर पॉइंट P चं एक्स कोऑर्डिनेट काढायचा असेल तर हा एक्स कोऑर्डिनेट कसा कॅल्क्युलेट होता? ऍक्च्युली हे ट्रिग्नोमेट्रिक मेथड जी आहे त्याच्यानुसार आहे. जी आपण सर्कल मध्ये शिकणार होतो, बट वी हॅव अ स्किप्ड दॅट. आपण फक्त कुठले शिकलो? पॉलिनॉमियल मेथड शिकलो सर्क्युलर साठी. पण तिथं ट्रिग्नोमेट्रिक मेथड सुद्धा आहे. जेव्हा तुमचा एखादा पॉइंट हा सर्क्युलर मोशन मध्ये असतो किंवा सर्कल मध्ये असतो, तेव्हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट काढायची एक फॉर्म्युला आहे. अँड दॅट फॉर्म्युला इज व्हॉट? आर कॉस थिटा. आर कॉस थिटा. पण आपण पॉइंट पी बद्दल बोलतोय, त्यामुळे त्याचा अँगल काय आहे? फाय Theta. आहे. ओके. हा. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ एक्स हिअर? एक्स जो आहे पी मधला एक्स, त्याची व्हॅल्यू काय आहे? एक्स इज इक्वल टू आर कॉस फाय. बरोबर का? त्याने एक्स ऍक्सिस बरोबर कितीचा कोन केलाय तेवढी त्याची व्हॅल्यू Phi. असणार. आणि y जो आहे, y इट इज कॅल्क्युलेटेड R. ऍज R cos T. R cos T. नाही, वी आर टॉकिंग अबाउट द पॉइंट पी ओनली. पॉइंट पी बद्दल बोलतोय आपण. पॉइंट पी न फाय एवढाच आपला हे केलेला आहे, कोन केलेला आहे. सो इट विल बी द साइन फाय. ओके. एक्स आणि वाय हे कसे कॅल्क्युलेट केलं? दिस इज द ट्रिग्नोमेट्रिक मेथड टू कॅल्क्युलेट द एक्स अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट विच इज ऑन अ सर्कल. सर्कलवर असलेल्या पॉइंटचा हा फॉर्म्युला आहे. मग त्या पॉइंटने किती मेजरमेंटचा कोन केलाय ओरिजिन बरोबर, त्या कोनची व्हॅल्यू तिथं आपल्याला टाकावी लागते. म्हणजे थोडक्यात फायची व्हॅल्यू टाकावी लागते जर आपल्याला एक्स हवा असेल. आर वी नो दॅट आर इज व्हॉट? आर इज द व्हॉट इज द आर?
radius. It is the Radius. 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 It is a radius. So we just talked about, आता आपण जे बोललो ते कुठल्या पॉइंट बद्दल होतं? We have discussed about point P. ओके, तर ह्याची जी x ऍक्सिस ची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला कशी काढावी लागते? r cos थिटा. थिटा म्हणजे फाय. आपल्या ह्या केसमध्ये आपण फाय घेतलेलं आहे. ओके, आणि y बरोबर काय आहे? r sin थिटा. ओके, हा फाय, सॉरी. आता आपण सेम थिंग करणार आहे जे p x डॅश आणि y डॅश साठी. मग काय असेल x डॅश साठी? एनीबडी? x डॅश इज इक्वल टू R cos t. r cos t. Is it correct? Yes, ma'am. T+5. व्हेरी गुड. इट इज अ t प्लस 5 म्हणजे थिटा प्लस 5 येणार. आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस म्हणतोय. येस ऑर नो? Yes, ma'am. बरोबर आहे. हा, मग y डॅश काय असेल? R sin R sin phi. t plus Phi. t प्लस 5. Phi. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? Yes, ma'am. आणि हेच Yes, मी ma'am. कुठं लिहिलेलं आहे? आपल्या प्रेझेंटेशन मध्ये आहे. x इज इक्वल टू r cos phi. हे का आले तुमच्या लक्षात आलं असेल? बिफोर शेअरिंग दिस पीपीटी मी काय करेन की जी आपली डायग्राम आहे आता प्लॉट केलेली ती मी इथं पुट करेल. ओके, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ते कसं आलेलं आहे. तर आपण काय केलंय? x इज इक्वल टू r cos phi, y इज इक्वल टू r sin phi. हे दोन इक्वेशन पहिले दुसरं आहे. देन वी हॅव कॅल्क्युलेटेड द सेम थिंग फॉर द p डॅश. p डॅश साठी सुद्धा आपण केलेलं आहे. p डॅश साठी आपल्याला r cos phi प्लस थिटा आलेला आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट आपण इथे पुढे सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे, इव्हॅल्युएट केलेलं आहे. सो इट्स अ फॉर्म्युला इज लाईक दिस. जेव्हा ह्या पद्धतीनं आपल्याला कॉस जे ब्रॅकेट आहे थिटाचं ते करावं लागतं सॉल्व्ह, तेव्हा कसं करतो आपण? r cos phi इंटू कॉस थिटा मायनस r sin phi इंटू साइन थिटा. ओके, हे बरोबर आहे का? येस और नो? Yes, ma'am. ओके, तर हे फॉर्म्युला चेक करा. इट इज लाईक दिस ओनली मॅथमॅटिकल फॉर्म्युला. जर अँगल असेल ह्या पद्धतीनं दोन वेगळे आणि त्याच्या बाहेर कॉस असेल तर ते कसं सिम्प्लिफाय केलं जातं? तर ह्या पद्धतीने ना. आर का दिले आपण? बिकॉज इट इज मल्टिप्लाइड विथ द कॉस ओनली. ओके, सिमिलरली आर साइन थिटा, दिस इज द फॉर्म्युला. आर कॉस फाय इंटू साइन फाय, सॉरी साइन थिटा प्लस आर साइन फाय इंटू कॉस थिटा. तर हे दोन फॉर्म्युले आहेत. आता ह्यात आपण काय करतोय? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा रेफरन्स घेतोय, जिथं आपल्याला r cos phi ची व्हॅल्यू काय आहे आपल्या? एनीबडी? व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर द r cos phi and r sin phi फ्रॉम द इक्वेशन 1 and 2? X and Y. X and Y. So after putting or after replacing these value, what will be the x dash and what will be the y dash? X dash is X minus Y. Yes. X dash is equal to Cos theta into X Cos theta into X minus minus Y into sin theta. sin theta. very good. So that I have written here from equation 1, r cos theta has been replaced by the value x. R cos phi is replaced by the x and r sin phi is replaced by the y. So then x coordinate जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला दिला असेल, म्हणजे थोडक्यात मी जर तुम्हाला एखाद्या पॉइंटला रोटेट करून दाखवा म्हणलं तर तुम्ही मला पहिल्यांदा काय विचारायचं आहे? व्हॉट अबाउट द रेडियस अँड व्हॉट इज द अँगल? कितीनं रोटेट करायचं आहे? ओके, वन्स यू गेट दिस टू व्हॅल्यूज यू कॅन सॉल्व दिस. इव्हन आर ची गरज नाहीये आपल्याला इथे. इफ वी आर लुकिंग ऍट द इक्वेशन वी डोंट नीड टू यूज द रेडियस हिअर. फक्त आपल्याला काय माहित असायला पाहिजे आहे की किती अँगल ना आपल्याला आपला ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे, की इमिडिएटली तुम्ही त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा कॅल्क्युलेट करू शकता. सिमिलरली वाय कोऑर्डिनेट सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. हॅव यू अंडरस्टूड दिस? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके, मग हे जे दोन आपण इक्वेशन सॉल्व्ह केलेत त्याला आपण काय केलं?
मॅट्रिक्स फॉर्म मध्ये प्रेझेंट केलं, कॉस थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा आणि इकडे एक्स आणि वाय. हे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं, यू विल गेट दिस टू इक्वेशन. ओके, सो आयदर यू रिमेंबर दिस, बट यू हॅव टू रिमेंबर बोथ द केसेस. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन पण लक्षात ठेवा आणि हे जे इक्वेशन आहे ते पण लक्षात ठेवा. बिकॉज इक्वेशन तुम्ही इमिडिएटली काय करू शकता, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. सगळ्यांना लक्षात आलंय, कुणाला आलेलं नाहीये? जस्ट टेल मी. शॉर्ट मध्ये एकदा रिपीट करता का? ओके, हा मॅम. ते आता सध्या डायग्राम आपण काय करतोय? त्याच्यामध्ये रिपीट कराल का? हा सांगते. आता आपलं काय झालेलं आहे बघा, लक्षात ठेवा. फक्त अँटी क्लॉकवाईज बद्दल आपण बोलतोय, एवढंच तुम्ही डोक्यात घ्या. ओके, आता फॉर एक्झाम्पल ओके, आता सपोज मी एक लाईन किंवा एक पॉइंट घेतलेला आहे. वी विल अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ लाईन ओनली. लाईन कसे आहे, ही आपल्याला इथे आपला पॉइंट आहे, त्याच्या एंडला इथे पॉइंट आहे असं समजूयात. ओके, जेव्हा आपण रोटेशन बद्दल बोलतोय, दॅट इज नॉट अल्टिमेटली वी आर टॉकिंग अबाउट द सर्क्युलर मोशन ओनली. आपण फक्त कशाबद्दल बोलतोय, सर्क्युलर मोशन बद्दल बोलतोय. ओके, ठीक आहे. Now let's understand once again. आपला एक पॉइंट आहे, जो आपला पॉइंट कुठे आहे, वी हॅव अ पॉइंट हिअर ओनली. इथं आपला पॉइंट आहे. आपल्याला हा काय करायचा आहे, रोटेट करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही हा रोटेट करायला घेणार आहात, तेव्हा त्याला तुम्हाला काय पाहावं लागेल, की त्यानं आपल्या एक्स ऍक्सिस बरोबर किती अँगलचा कोन घेतलाय. तर हा कोन आपण काय अज्युम करतोय, इट इज हॅव्हिंग अ फाय व्हॅल्यू. ओके, सो वी विल कन्सिडर इट इज अ फाय. मग ह्या पॉइंटचं जर मी तुम्हाला एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करायला सांगितला, तर स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, एक्स म्हणजेच आर कॉस एफ. हा, एफ म्हणू नका, फाय म्हणा. इथं मला फाय काढता येत नाही, त्यामुळे मी लिहिलेलं आहे आर साइन फाय आहे. ओके, फाय. म्हणजेच आर कॉस फाय. जर तुम्ही 5 ची व्हॅल्यू ठेवली, म्हणजे थोडक्यात तुम्ही जर तो थिटा तिथं ठेवला, तर अँगल तिथं ठेवला, इट मे बी द 45, इट मे बी द 30 डिग्री अँगल. तर कॉस 30 किती होईल, साइन 30 किती होईल, त्याला रेडियसने तुम्हाला मेजर करावं लागेल. ओके, अँड वन्स यू परफॉर्म दिस कॅल्क्युलेशन, यू विल गेट युअर एक्स अँड वाय. पण फॉर एक्झाम्पल, आता आपण पॉइंटचे कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करण्याबद्दल सध्या बोलत नाहीये. वी नो व्हॉट इज द एक्स अँड व्हॉट इज द वाय. इजंट इट? आपल्याला एक्स आणि वाय तर माहितीये, आपल्याला इक्वेशन मध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये दिलेला असणार आहे. त्या पर्टिक्युलर पॉइंटला आपल्याला काय करायचंय, ह्या पोझिशन पासून, सपोज आय हॅव आस्क यू टू परफॉर्म द रोटेशन ऑफ 60 डिग्री. 60 डिग्री मी करायला सांगितलंय. विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? विथ रिस्पेक्ट टू द एक्स ऍक्सिस. पण आता सध्या रोटेशन कुठून झालेलं आहे आपलं, ह्या पॉइंट पी पासून ते इथपर्यंत झाले. म्हणजे थोडक्यात ही जी ग्रे कलरची लाईन आहे, त्या लाईन पासून विथ रिस्पेक्ट टू ग्रे कलर लाईन, आपलं रेड कलरची जी लाईन आहे, तिथपर्यंत आपला पॉइंट काय झालेला आहे, मूव्ह झालेला आहे. आणि आपण हे जे अँगल रोटेशन आहे, ते आपण काय कन्सिडर केलं, थिटा एवढं झाले. थिटा. ओके, म्हणजे थोडक्यात जर मी F30 धरला आणि टी पण मग मला किती करायचंय, 60 करायचंय थोडक्यात, विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. म्हणजे टी माझा किती झाला, इट इज अ 30 ओनली. 30. और नो? हा, व्हेरी Yes, गुड. ma'am. तर माझा जो हा पॉइंट आहे, त्याचे मला कॅल्क्युलेशन करताना, पी डॅश करताना काय करावं लागेल, आर कॉस फाय प्लस 30 प्लस 30. हा, बरोबर आहे, 30 प्लस 30. पण ऍक्च्युली ते तसं करता येत नाही आपल्याला, दोन्ही अँगलची ऍडिशन करून, म्हणजे 60 करून करता येत नाही. त्याच्यासाठी सायंटिफिक वेन आणि मॅथमॅटिकल वेन आपल्याला ते कॅल्क्युलेट करावे लागतात. मग त्यासाठीचा फॉर्म्युला काय होता आपल्याला सांगितलेला, सो दिस इज युअर एक्स अँड वाय. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलं, दिस इक्वेशन आर कॉस एफ प्लस टी, हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, तर जेव्हा तुम्ही हे इव्हॅल्युएट करता, तेव्हा आर कॉस फाय
इन टू कॉस थिटा, म्हणजे कॉसलाच तुम्ही काय केलंय, फाय आणि थिटाला मल्टिप्लाय करायचंय, ही एक टर्म झाली, मायनस आर साइन फाय इंटू साइन थिटा. हे जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट करताय हे पूर्ण ब्रॅकेट अँग्युलर, तेव्हा तुम्हाला ह्या इक्वेशनचा वापर करावा लागतो. मग ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा जो आर कॉस फाय जो आहे तो ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, दॅट इज नथिंग बट द एक्स व्हॅल्यू. X. म्हणून आपण काय केलं, ह्याला काढून टाकलं आणि ह्याला म्हणलं एक्स कॉस थिटा, आणि आर साइन थिटा फायला काय केलं तर आपण वाय कन्सिडर केलं ऑलरेडी, सो इट इज अ वाय. सो एक्स डॅश विल बी व्हॉट, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स Cos कॉस x into x. मायनस वाय साइन थिटा. हा फॉर्म्युला झाला फॉर द एक्स कोऑर्डिनेट. सिमिलरली यू कॅन गो फॉर कॅल्क्युलेटिंग द वाय कोऑर्डिनेट. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आर कॉस फाय आणि आर साइन फाय इथं मिळते, त्याला एक्स आणि वाय ला पुट करा, यू विल गेट द न्यू फॉर्म्युला. ओके, आणि हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करत जाता आणि एव्हरीथिंग यू नो नाव, कारण तुम्हाला अँगल दिलेला असणार आहे, व्हॉट इज द आर इज नॉट रिक्वायर्ड हिअर, एक्स काय माहितीये, वाय काय माहितीये. सपोज आता माझा जर प्रॉब्लेम जर मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलं, सो व्हॉट विल बी द इक्वेशन, आय मॅम विल ते टेल एक्स यू. डॅशचे 2 इक्वेशन का लिहिले, 2 फॉर्म्युला? दोन फॉर्म्युले का लिहिलेत, कारण तुम्ही अशी ऍडिशन करू शकत नाही. जर तुम्हाला 2 अँगल दिले असतील तर तुम्ही डायरेक्टली 30 अधिक 45 नाही करायचं ट्रिग्नोमेट्रिक मध्ये, त्याला रूल आहे. येस और नो? जेव्हा तुम्ही साइन कॉस Yes, शिकलात का ma'am. तुम्ही, येस मॅम आहे. Yes, ma'am. तुम्हाला जरी मी दिलं 45 अधिक 30 तर तुम्ही लगेच तिथं 75चं कॅल्क्युलेशन करून कॉस 75 नाही कॅल्क्युलेट करू शकत. देर इज अ मॅथमॅटिकल स्टेप्स, आणि त्या स्टेप मध्ये मी आधी कन्व्हर्जन केलेलं आहे. आणि जेव्हा आपण कन्व्हर्जन केलं तेव्हा आपल्या काय लक्षात आलं, तर आर कॉस फाय तर ऑलरेडी आपल्याकडे आहे, अँड दॅट इज नथिंग बट अवर एक्स. ओके, आणि आर साइन फाय इज ऑल्सो विथ अस, दॅट इज नथिंग बट अवर वाय. इथं लिहिलेलं आहे, म्हणजे पी एक्स कॉमा वाय ची ती व्हॅल्यू आहे. सो दॅट वी नीड टू रिप्लेस, त्यामुळे आपण हे 2 लिहिलेलं आहे. आलं लक्षात? Yes, ma'am. हे सिम्प्लिफाय केलेलं Yes, आहे. ma'am. कॉस एक्स प्लस वायचा फॉर्म्युला होता तोच का कुठला? मॅम? ते कॉस एक्स प्लस वायचा फॉर्म्युला होता, मग तोच आहे का हा पण? हा हा हा, बरोबर. कॉस ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय, म्हणजेच कारण जे कॉस आणि साइन कधी वापरताय तुम्ही, अँगल असेल तरच वापरतोय ना आपण. Yes, ma'am. हा, सो वी नीड टू गो फॉर दॅट फॉर्म्युला. तर एक प्रॉब्लेम फक्त आहे, लिहून घ्या पटकन. तुम्हाला एक लाईन रोटेट करायची आहे, ए बी लाईन आहे. वी विल स्टॉप हिअर. रोटेट अ लाईन ए बी. लिहितायत का सगळेजण? रोटेट ma'am. अ लाईन ए बी in counterclockwise direction. Rotate a line AB in counterclockwise direction for 45-degree angle. For 45-degree angle about origin. Where A is 5,5. A चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 5,5 आहेत. and B is 20,5. ओके, तर हे एक्झाम्पल आहे. यू सपोज टू कॅल्क्युलेट द ए डॅश अँड बी डॅश, आणि ती रोटेट झालेली लाईन तुम्हाला प्लॉट करायची. ओके, किती डिग्री? Question repeat करता का? रोटेट 45 degree. ए बी. हा, रोटेट अ लाईन ए बी इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अँटी क्लॉकवाईज असेल किंवा काउंटर क्लॉकवाईज. काउंटर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज इज अ सेम. ओके, काउंटर क्लॉकवाईज डिरेक्शन. नेक्स्ट काय होतं? फॉर 45-degree अँगल about origin where A is 5,5 and B is a 20,5. लक्षात आले सगळ्यांच्या? Yes or Yes, no? ma'am. Yes, ma'am. Okay. So you just go for the rotation. X dash Y dash काढायचं A चं.
ए डॅश करायचा आणि बी डॅश करायचा विथ द फॉर्म्युला, आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे त्या पद्धतीनं एक्स कॉस थिटा मायनस वाय साइन थिटा ना तुम्हाला एक्स डॅश मिळेल आणि वाय डॅश हे कसं मिळेल एक्स साइन थिटा प्लस वाय कॉस थिटा. थिटा इज व्हॉट हिअर, थिटाची व्हॅल्यू किती आहे 45 degree. 45 degree. So you just put the values in the equation, you will get the x dash and y dash. Okay. So we will stop here for the today's session. Attendance patkan post kara. मस्कर मॅडम होस्ट करू का तुम्हाला? हा. अटेंडन्स झाली का सगळ्यांची? Yes, ma'am. Okay, I am going to stop the recording. Recording stop झाले की तुमची अटेंडन्स लागणार नाही.